माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत तुकाराम महाराज भाग 7 कथासार अभिवाचन करत आहे. न सोडी विठोबा चरण बघूया आपण आता. संत तुकारामाच्या भंगाच्या गुणामुळे, वागण्यामुळे, रजगुणामुळे, नम्र शालीन अशा स्वभावामुळे, सोप्या रसाळ लागवी दृष्टांतयुक्त भाषेमुळे त्यांना अनेक लोक मानू लागले. त्या काळात तथाकथित बड्या बड्या ब्राह्मण धेंडापेक्षा तुकारामाच्या मंदिरात कीर्तनाला लोक गर्दी करू लागले. त्यामुळे इतर प्रस्थापित बेगड्या साधू संतांचे मठ ओस पडू लागले. त्यामुळे त्यांच्यावर जळणारे, त्यांचा द्वेष करणारे दुष्ट प्रवृत्तीचे लोकही निर्माण होऊ लागले. या धर्म मार्तंडांनी आपल्या टवळा शिष्याकरवी तुकारामाची अनेक वेळा अनेक ठिकाणी अडवणूक केली, छळवणूक केली. ते क्षुद्र असल्याने त्यांना देवाविषयी धर्माविषयी लिहिण्याचा काही अधिकार नाही असे म्हणून त्यांनी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडविल्या. पण 13 दिवसांनी त्या जशा होत्या तशाच पाण्यात तरून वर आल्या. अर्थात ते शब्दशः खरे मानता येत नसले तरी त्यांच्या अनेक शिष्याकडून त्यांनी पाठ केलेले अभंग कागदार उतरवले, जनगंगेने अभंग तारले, हे मात्र सत्य मानण्यास हरकत नाही. तुकारामाचा असा अनन्वित छळ करणाऱ्यांमध्ये मूळ चिंचवडचे असलेले पण पुढे देहूत येऊन मठ बांधून राहिलेले मंबाजी, वाघोलीचे रामेश्वर भट, कीर्तनकार सालो मालो इत्यादी प्रतिष्ठित मंडळीच आघाडीवर होती. पण तुकारामाने आपल्या निरपेक्ष खऱ्या खुऱ्या ईश्वर भक्तीने, मृद वागल्याने, परोपकारी वृत्तीने, मनाच्या हळुवारपणामुळे, कोणालाही दोष न देण्याच्या वृत्तीमुळे या सर्व दांभिकांवर सहजतेने मात केली. त्यांच्या माना शर्मेने खाली गेल्या. शेवटी त्यांना तुकारामाचे श्रेष्ठत्व मान्य करावेच लागले. यातील काहींनी तर पुढे जाऊन तुकारामाचे शिष्यत्व सुद्धा स्वीकारले. लोकांनी तुकारामाची गणना साधू संतांमध्ये केली. लोक त्यांची भावभक्तीने पूजा करू लागले, त्यांचा पाया पडू लागले. कित्येक ब्राह्मण विद्वान पंडितही त्यांना नमस्कार करू लागले. काही द्वेषी कर्मड दांभिक पंडितांनी त्यांचा छळ केला. तरी तुकारामाने आपले साधुत्व, नम्रता, लीनता कधी सोडली नाही. अगदी मुंबईजीने बाभळीच्या फांदीने त्यांना झोडपले तेव्हा हरिनामाच्या गजराशिवाय त्यांच्या तोंडून दुःखाचा, वेदनेचा, रागाचा, द्वेषाचा एक शब्दही निघाला नाही. ते परमेश्वराला म्हणत होते, तू माझी परीक्षा घेत आहेस, मी त्या परीक्षेत उतरत आहे. मला खात्री आहे यातून तूच माझी सुटका करशील. काही वाटेल ते झाले तरी मी तुझे पाय सोडणार नाही. न सोडी न सोडी विठोबा चरण न सोडी. बरवे बरवय केले विठोबा बरवे, पाहुणी अंत क्षमा अंगी काठीवरी मारविले. तुका म्हणे क्रोधा हाती सोडविणे घेतले रे. तुकारामाचा छळ फक्त पुरुषांनीच केला असे नव्हे तर देहूत एक नर्तिका होती. तिने तर त्यांचे चरित्र हनन करणाऱ्याच प्रयत्न केला. कारण तुकाराम बुवा कीर्तन करू लागल्याने लोकात आध्यात्मिक जागृती होऊ लागली. ऐक ऐंद्रिक सुखापेक्षा लोक पारमार्थिक सुखाकडे वळू लागले. त्या नर्तिकेकडे कोणी पाहिना, तिचे ग्राहक कोणी होऊ लागले. ती मनातून तुकारामावर चरफडत होती. मग मंबाजीने तिच्या मदतीने तुकारामाला बदनाम करण्याची योजना आखली. एकेराकी तुकारामाचे भजन कीर्तन चालू असताना ती श्री 16 शृंगार करून मंदिरात आली. तुकाराम विठ्ठलाच्या रूपाचे गुणगान करण्यात तल्लीन झाले होते. ते म्हणत होते, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशकला लोपलिया, कस्त्री मळवट चंदनाची उटी, डोळे माळ कंठी वैजंती, कासे सोनसळा पांगुरे पाटोळा, मननीळ सावळा बायांना, सकाळी तुम्ही वागे कसवा, तुका म्हणे जीवाधीर नाही. अभंग झाल्यावर त्या मंजेरी नावाच्या नर्तिकेने आपली कामोद्दीपनाची सर्व शस्त्रे तुकारामावर सोडली. पण तुकारामाने तिला माता म्हणून संबोधिले. तुझ्या आजचे कीर्तन म्हणजे आईचे झालेले पतन होय. कुठलाही मुलगा आईचे पतन पाहू शकत नाही असे सांगून त्याने तिला उपदेश केला. तुकारामाचा उपदेश ऐकून तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिला स्वतःचाच राग आला. तिने तुकारामाचे पाय धरले, त्यांची क्षमा मागितली. त्या दिवसानंतर रोज तुकारामाच्या कीर्तनाला ती येऊन बसू लागली. तुकारामाने सोसलेला छळ. परमेश्वर प्राप्तीसाठी तुकारामाने कठोर जीवनाचे राण केले. रात्रंदिवस हरिनामस्मरण केले, परिश्रम केले, प्रपंचावर पाणी सोडले, सर्वस्व अर्पण केले, अंगी पूर्णपणे वैराग्य स्वीकारले, आत्मक्लेश सहन केले. त्यांच्या अंतर्मनातील वेदना त्यांच्या भंगातून व्यक्त होतात. अंतर्मनाबरोबरच बाह्य जगाशी त्यांनी संघर्ष केला.
गावातील पंडित उच्चवर्गीय अधिकाऱ्याने दांभिक झाले होते. ते अज्ञानी लोकांना फसवत, गंडे दोरे ताईत देत त्यांच्याकडून द्रव्ये घेत. तुकोबा हाती विना घेऊन कीर्तन करीत, पण सहज अभंग रचून दाखवितात ते ह्या वेळच्या उच्चवर्णीयांना पटत नव्हते. एक साधा क्षुद्रवाणी अभंग रचना करून लोकांना ब्रह्मज्ञान वेदांत सांगतो. लोकही त्यांच्या नादी लागतात, त्याला नमस्कार करतात. हे अहंकारी लोकांना पटेना. त्यांचा जणू अहंकार दुखावला जात होता. त्यात गावात मुख्य होता मंबाजी. कोणतेही ज्ञान नसणारा, सहृदय मोठे मन नसणारा हा मंबाजी फक्त उच्च वर्णात जन्मलेला होता. भगवी कफणी कपाळी शेंदूर गळी मनगटात रुद्राक्ष माळ, डोक्यावर जटाभार, खूप वाढलेला दाढी. समोर धुनी पेटवून वाघाच्या कातड्यावर तो बसायचा. फक्त गण गोळा करून फक्त कुटाळक्या करायचा. अध्यात्म मात्र काही सांगायचं नाही. त्याने आपले ढोंगी साधुत्वाच्या नावाखाली सर्वांना अक्षरशः दडपून टाकले होते. तुकारामाच्या वर्चस्वामुळे आपला लोकांवरचा प्रभाव कमी होईल ही त्याला भीती होती. मग या मंबाजीचा मठ गावातील विठ्ठल मंदिराजवळ होता. त्या विठ्ठल मंदिराला लागूनच मठाच्या बाजूला बाग होते. लोकांच्या प्रदक्षिणेचा मार्गही तोच होता. एकदा सर्वांना त्रास देण्यासाठी मुद्दाम काट्यांचा मोठा भार हा मंबाजीने प्रदक्षिणेच्या मार्गावर आणून टाकला. आता स्वतः तुकाराम येताच प्रदक्षिणा घालताना वाटेतील काट्यांचा ढीक पाहून हा कोणी टाकला असे त्यांनी विचारले. तर कोणीच बोलेना म्हणून त्यांनी तो ढीक स्वतः बाजूला करून सर्वांसाठी प्रदक्षिणेची वाट मोकळी करून दिली. कीर्तनाला उभे असताना तुकोबाने हे काटे दूर केले हे मंबाजीला समजले. कीर्तनात रंगून गेलेल्या तुकोबांना हातात काट्याची फांदी घेऊन त्यांना धक्काबुक्की केली. खूप मारले, पण तुकाराम नामस्मरण करत होते. शेवटी दमून भागून मंबाजी निघून गेला. पत्नीला आवळीला हे कळताच ती धावत आली. तुकोबाच्या अंगातून रक्त वाहत होते. ती रडू लागली. लोकांनी तिला काय म्हटले हे सांगितले. उलट ती लोकांनाच म्हणाली, तुम्ही त्यांना का सोडवले नाही. तिने तुकोबांना घरी आणून जखमा पुसून हळद लावून काही खायला घालून गोधडीवर झोपवले व ती तडक मंबाजीच्या मठात गेली. तिचा अवतार पाहून घाबरून मंबाजी दार लावून लपून बसला. तिने शिव्या द्यायला सुरुवात केली. तो बाहेर येत नाही हे पाहून दमून आवळी पुन्हा घरी गेली. दमून झोपी गेली. तुकोबा उठले आणि वाणीच पुन्हा घरी गेले. दमून झोपी गेले. झोपलेल्या मंबाजी जवळ जाऊन हळूवार त्याचे पाय चपू लागले. मंबाजी म्हणाला, हे काय करत आहात. तुकोबा म्हणाले, सकाळी तुम्ही मला खूप मारलेत. तुमच्या हातपाय दुखत असतील, पण दगडाला मात्र काही झाले नाही. आता खजील झालेल्या मंबाजीला बरोबर घेऊनच तुकोबा कीर्तनासाठी निघाले. आता मंबाजीचा अहंकार मत्सर नष्ट झाला होता असे नाही तर उलट वाढला होता. तुकारामाचा मोठेपणा त्याला मान्य होत नव्हता. आता मंबाजीने आणखी त्रास देण्यासाठी नवा डाव आखला. या तुक्याचा कायमचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे म्हणून मंबाजी पुण्याजवळील वाघोलीत धर्माधिकारी असलेल्या वेदांग विशारद ब्राह्मणाकडे गेला. त्याने तुकोबा विरोध शास्त्री बुवांचे ब्राह्मणाचे कान भरले. पुन्हा चाहड्या केल्या खूप. तुकाराम म्हणतो, मलाच फक्त वेदांचा अर्थ माहीत आहे. मीच फक्त वेद जाणतो. इतरांनी फक्त बैलासारखे ओझे व्हावे म्हणजे शास्त्री बुवा तुम्ही आम्ही बैल असे तुक्याला वाटते. शिवाय उद्धट तुक्या आपल्या मजुरीचे धन वाहणारे महार आहेत तसे म्हणतो. आता मात्र रामेश्वर भट खूप संतापले. तुक्याने कीर्तनच बंद करावे, अभंगरचना करू नये, तसेच त्याने गावाबाहेर निघून जावे असा गावच्या पाटलाने हुकूम करावा असे सांगितले. हे तुकोबाने उदास होऊन सर्व आवडीला सांगितले. खूप विचार करून तुकोबा रामेश भटांना भेटायला गेले. त्याचा साष्टांग नमस्कार घातला. तुकोबाच्या चेहऱ्यावरचे आध्यात्मिक तेज पाहून त्यांनी चौकशी केली. मी अपराधी तुकावाने. लगेच शास्त्री म्हणाले, वेदांचा अर्थ फक्त मला ठाऊक आहे असे तू का सांगतोस. तुला शिक्षा व्हायला हवी. तुकाराम द्याल ते शिक्षा भोगायला मी तयार, पण या पंढरीची माझी ताटातूट मात्र करू नका. शास्त्री म्हणाले, तुला जर येथे राहायचे असेल अभंग करणे सोडून दे. आजपर्यंत तू लिहिलेल्या सर्व अभंगया इंद्रायणीत सोडून दे. तुकाराम दुःखी होऊन देऊ येथे आले. वया घेऊन इंद्रायणीकडे चालले. एकदम असे काय झाले म्हणून आवळी धावली. तिने त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला, पण तुकोबाने कोणाचे ऐकले नाही. त्याने एक मोठा दगड वयांवर ठेवून दोरीने घट्ट बांधून अश्रूंसह सर्व वया अभंग इंद्रायणीत सोडल्या. बघा किती मनाला खंत वाटते. आपण ऐकता सुद्धा डोळ्यासमोर दृश्य उभे राहते की नाही. काही नाही, यामुळे आनंद झाला तर अनेकांना दुःख झाले. आता इंद्रायणीच्या काठावरच एका झाडाखाली रुग्णात बसले, उपोषणाला बसले. जवळजवळ 13 दिवस अन्न पाण्याशिवाय राहिले. आता हळूहळू त्यांची शुद्ध रपू लागली, त्राण नाही शिवू लागले. मात्र तुकोबाच्या भोवती 14व्या दिवशी तेजाचे वलय असणारे श्रीकृष्णाची मूर्ती दिसू लागली.
कृष्णाने बाळरूप धारण केलेले होते. तुकोबाच्या पाठीवर हात फिरवून त्यांनी विचारले, तुम्हाला किती दिवस अजून उपाशी ठेवणार? त्या दिव्य स्पर्शाने तुकोबाच्या अंगात नवचैतन्य संचारले. त्यांनी कृष्णाच्या पायाला मिठी मारली. कृष्ण म्हणाला, तुकोबा, अरे ज्या अभंगातून तू माझी स्तुती केली ते पाण्यात बुडवतीलच कसे? त्या बघ तुझ्या वया इंद्रायणीवर तरंगत आहे. देव अंतर्धान पावले. लोकांनी भराभर पाण्यात उड्या मारून वयावर काढल्या, तर त्यावरचे कापडे भिजलेले नव्हते. हा चमत्कारच घडला. लोकांनी तुकारामाचा जय जयकार केला. टाळ मृदुंगासहित पांडुरंगाचा जयघोष केला. तुकाराम देवाला म्हणाले, देवा मी धन्य झालो, पण तुला मात्र कष्ट पडले. मला माफ कर. यावेळी त्यांना त्यांचा विनम्र स्वभाव दिसतो. आता बघूया पुढचं चित्त शुद्ध तरी. तुकारामाविरुद्ध त्या काळच्या ब्राह्मण पंडितांनी केलेल्या तक्रारीच्या खटल्याचा निकाल रामेश्वर भटाने दिला. अभंगाची हस्तलिखिते पाण्यात बुडवून टाकण्यास सांगितले होते. त्यानंतर ते आपले आराध्य श्रद्धा असलेले दैवत नागनाथाच्या दर्शनासाठी निघाले. ते पुण्याच्या मार्ग जाणार होते. या मार्गावरच अनगड शहा नावाचा अवलिया राहत होता. अनगड शहा हा सुद्धा मोठा संत पुरुष होता. या रस्त्यावरच अनगड शहा याची बाग होती. इथपर्यंत यायला रामेश्वर भटांना दुपार झाली. ऊन तापले. रामेश्वर भटांना बागेतला गारवा आवडला. बागेत पाण्याने भरलेली विहीर पाहिली. मनात विचार केला, विहिरीचा गार पाण्यात आंघोळ केली की जरा ताजेतवाने वाटेल म्हणून त्यांनी त्या विहिरीत आंघोळ केली. अनगड शहाने ते पाहिले. त्याला ते आवडले नाही. तो म्हणाला, परवानगी विना या विहिरीच्या पाण्यात आंघोळ करून तू पाणी दूषित केलंच हे बरं नव्हे. आता जा, तुझ्या सर्वांगाशी आग होईल. त्याची शापवाणी संपले. रामेश्वर भटाच्या सर्वांगाचा दाह सुरू झाला. सर्वांगाची नुसते आग होऊ लागली. त्याने माहीत असलेले सर्व उपाय केले. शिष्यांनी थंड पाण्याच्या घागरी अंगावर ओतल्या. झाडाखाली बसून फांदीवर गळती म्हणली, पण कशाने अंगाची आग कमी होईना. जीव कासावीत झाला. शेवटी ते तसेच आळंदी सहा पाण्यात बसूनच ज्ञानदेवांना साकडे घातले. मनापासून त्यांची सेवा करू लागले. या आनंदी त्यांना दृष्टांत झाला. नव्हे त्यांची सेवा पाहून ज्ञानोबांना त्यांची दया आली. त्यांना शरीरदाहापासून मुक्त करण्यासाठी दृष्टांताद्वारे मार्गदर्शन केले. दृष्टांतात त्यांनी सांगितले की देहू गावी एक सत्पुरुष आहे. त्यांचे नाव तुकाराम. तू त्यांना शरण जा, म्हणजे तुझ्या शरीराचा दाह शांत होईल. रामेश्वरांना पश्चाताप झाला. ते देहूला जाण्यासाठी निघाले. तोपर्यंत तुकारामाच्या हस्तलिखित अभंगाचे पांडुरंगाने रक्षण केल्याने ती बाण पाण्यातून जशीच तशी वर आली. ही बातमी त्यांच्या कानावर आली. यावरून तुकारामाच्या भगवत भक्तीची श्रेष्ठत्वाची त्यांना खात्री पटली. तुकाराम हे महान भगवत भक्त हे त्यांच्या मनाने मान्य केले होते. श्री संत तुकाराम महाराजांचे चरित्र, तुकाराम हे देवाचे आवडते भक्त हे त्यांना समजून चुकले. त्यामुळे त्यांच्या मनातला सारा अहंकार फार नाहीसा झाला होता. तुकारामाच्या बाबतीत त्यांच्या मनात पावन भाव जागृत झाले. म्हणून शुद्ध भावाने त्यांनी तुकारामाला पत्र लिहिले. या पत्रात तुकारामाची स्तुती करून आपल्या शरीरदाहासंबंधी लिहिले. आळंदीमध्ये ज्ञानेश्वरांनी दिलेल्या दृष्टांता संबंधी सुद्धा लिहिले. तुकारामाने त्यांना उत्तर म्हणून एक अभंग लिहून कळवला. तो कोणता? चला ऐकूया आपण. चित्त शुद्ध जरी शत्रु मित्र होती, व्याघ्र न खाती सर्व तया. विषते अमृत आघात ते होत, अकर्तव्य चित होत त्यासी. दुःख ते होईल सरसुख फळ, होतील शीतल अग्नी ज्वाला. आवडेल जीवाची या परी, सकळा अंतरी एक भाव. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणिवेने येणे अनुभवावे. पुत्रादाखल आलेल्या तुकारामाच्या पत्रातील अभंग रामेश्वर भटांनी वाचला. मात्र पत्र दूर करून ठेवण्याआधीच त्यांच्या शरीराचा दाह शांत झाला होता. त्यांचे मन शांत निर्मळ झाले. मग ते देहूत आले. तुकारामाच्या पायावर लोळण घेतली, त्यांची क्षमा मागितली. तुकाराम म्हणाले, पंत उठा हो, तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, माझी कसली क्षमा मागता? रामेश्वर भट म्हणाले, महाराज मीच चुकलो, तुमची योग्यता जाणली नाही, तुम्हाला यातना दिल्या. पण आपण मात्र देवाचे लाडके भक्त, थोर मनाचे, पावन हृदयाची माझी व्यथा कविताच त्याचा उतारा म्हणून आपण काही वेळे न घेता त्वरित अभंग लिहून पाठविला. तो मी वाचता क्षणीच शरीराचा दाह शांत झाला. आपला अभंग हीच मला लाभलेली गुरुकृपा, हाच मला झालेला अनुग्रह, हाच मला मिळालेला उपदेश. आता माझ्यावर आणखी कृपा करा. मला या चरणापासून दूर सारू नका. मी आपणास सोडून मला परत घरी जाणार नाही. आपल्या सेवेत मला राहू द्या. अशा प्रकारे आपल्या कुळाचा, विद्येचा सर्व अभिमान त्यांनी सोडला. या गोष्टीवरून संसार आणि प्रतिष्ठेचा त्यांनी त्याग केला.
तुकारामाचे ते शिष्य बनले, त्यांच्याजवळच राहू लागले. या प्रसंगाच्या निमित्ताने रामेश्वर भट स्वतःच म्हणता, उच नीच वर्णन म्हणावा कोणी, जे का नारायणी प्रिय झाले. ब्रह्मानंद तुके तुळे आला तुका, तो हा विश्वसखा क्रीडेजनी. आज वारकरी संप्रदायात घरोघर म्हटली जाणारी तुकारामाची आरती सुद्धा याच रामेश्वर भट यांनी लिहिली. त्या स्तुतीपर आरतीमध्ये ते म्हणता, तुकिता तुळनेशी ब्रह्म तुकासी आले. तुकारामाची जर तुलनाच करायची असेल तर एका बाजूस प्रत्यक्ष ब्रह्मच ठेवायला लागले, पण त्या ब्रह्मानाही तोलण्याचे सामर्थ्य संत तुकारामाकडे आहे. म्हणून रामेश्वर भटांनी तुकारामाच्या चरणी माथा नमवला. ते आपल्या अभंगात म्हणतात, अमृताची वाणी वरुषाला शुद्ध, भक्ती ज्ञान वैराग्य गळा, ऐसा नाही डोळा देखील. अशा तऱ्हेने ते लोक स्वभावताच दुष्ट होते, खट होते, क्रूर होते, उपद्रवी होते. असे लोक सोडून सर्वांच्या मनात तुकारामाबद्दल आदर भक्तिभाव होता. ते सर्वजण आता तुकारामांना सद्गुरू, जगद्गुरू, जगद्वंद्य सर्व पुरुष म्हणून ओळखत होते, मानत होते. त्याप्रमाणे त्यांचा आदरही करीत होते. आपण दिलेल्या शापाप्रमाणे रामेश्वर भटाच्या सर्वांगाचा दाब पुणे एका सत्पुरुषामुळे शांत झाला. हे पुण्याजवळच्या अलिय नगड शाह यांना कळले. त्यांनाही नवल वाटले, हा सत्पुरुष कोण, आपण त्याला भेटलेच पाहिजे, असा विचार करून त्यांच्या शोधासाठी ते निघाले. प्रवासाला निघताना त्याने एक संकल्प केला, माझ्याजवळ भिक्षेसाठी एक कटोर आहे, या कटोऱ्यात त्या सत्पुरुषाने भिक्षा घातल्याशिवाय तो भरणार नाही. संबंध प्रवासात त्यांनी अनेकांकडून भिक्षा घेतली, पण कोणाच्याही भिक्षेने त्याचा कटोरा भरला नाही. शेवटी ते देऊळगावात आले. गावातल्या प्रत्येक घरातून भिक्षा मागत मागत ते जाऊ लागले. सहजपणे ते तुकारामाच्या घरासमोर आले. त्यांनी भिक्षा मागितली, पण त्यावेळी स्वतः तुकाराम मात्र घरी नव्हते. घरात त्यांची लहान मुलगी होती. तिने घरातून एक चिमूटभर पीठ आणून अनगड शाहच्या कटोऱ्यात घातले. तसा कटोरा एकदम पूर्ण भरला. हेच त्या सत्पुरुषाचे घर हे त्यांना समजले. त्यांनी तुकारामाची चौकशी केली. परत येऊन त्यांनी भेट घेतली. या दोन सत्पुरुषाच्या भेटीचा तो सोहळा अवर्णनीय असा होता. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात म्हटले, जेव्हा दोन परमेश्वर भक्त एकमेकांना भेटतात ते ऐक्याचे प्रयाग तीर्थ होते. जवळजवळचे दोन सुंदर सरोवरे उचमळून एकमेकांना भेटावीत, मग लाटांचा आश्रय लाटाच व्हावेत, तसे या ठिकाणी घडत असते. त्या दोघांच्या संवाद सुखात एकमेकांना बोध देत असतात. तेथे बोधाचीच देवाणघेवाण होते, तसेच त्यांचे मिलन होत असते. अशा तऱ्हेने तुकारामाचे आध्यात्मिक सामर्थ्य आता सर्वांना कळून चुकले होते. अनेक ज्येष्ठ भगवत भक्त त्यांच्या पेरणी नतमस्तक हो त्यांचे शिष्यत्व स्वीकारित असत. तुकारामाचे शिष्य आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. पुंडलिक वरदारी विठ्ठल तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.